स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ण प्रकारावर प्रश्नांचा भर असं काही ह्या व्हिडिओला शीर्षक देऊन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये वर्ण प्रकारावर अनुसरून सर्व माहिती बघणार आहोत. वर्ण प्रकार काय असते, वर्ण प्रकारावर पडलेले प्रश्न व एकूण 50 वर्ण यांची नावे, हा सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वर्ण प्रकार हे एकूण 48 होते, पण नंतर महाराष्ट्र सरकार म्हणजेच महाराष्ट्र शिक्षण परिषद यांच्याकडून 2 नवीन स्वरादी निर्माण करण्यात आले. या वर्ण प्रकारामध्ये समाविष्ट करून आपल्याला नवीन 50 वर्ण प्रकार यांची संख्या झालेली आहे. चला मग याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तरी मग चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करायला विसरू नका. चला मग वर्ण प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊया. वर्ण प्रकारामध्ये वर्ण प्रकाराचे 3 मुख्य भाग पडतात. त्यामध्ये पहिला भाग दिलेला आहे स्वर, दुसरा स्वरादी व तिसरा व्यंजन. एकूण स्वर 12 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन हे 34 आहेत. स्वराचे आधी खाली 3 भाग पडतात. त्यामध्ये पहिला ऱ्हस्व, दुसरा दीर्घ व तिसरा संयुक्त. स्वराचे भाग झाल्यानंतर स्वरादीचे कोणते भाग पडत नाहीत. त्यामध्ये सरळ 2 स्वरादी दिलेले आहेत. त्यामध्ये आणि आ हे सुद्धा वर्ण प्रकारामधले भाग आहेत. त्यानंतर व्यंजन दिलेले आहेत 34 व्यंजन हे 5 प्रकारामध्ये भागले गेलेले आहेत. त्यामध्ये स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मेघर्षक व्यंजन, महाप्रावर्ण व्यंजन आणि स्वतंत्र वर्ण. या 5 व्यंजनामध्ये एकूण 34 वेगवेगळे व्यंजनाचे प्रकार आणि त्याचे वर्ण दिलेले आहेत. त्यामध्ये स्पर्श व्यंजन याचे अजूनसुद्धा 3 मुख्य भाग पडतात. त्यामध्ये कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक व्यंजन असे काहीतरी याचे प्रकार दिलेले आहेत. चला मग बघूया एक प्रकार. त्यामध्ये आहे वर्ण प्रकार. एकूण वर्ण 48 आणि 2 सरकारमान्य नवीन आलेले व्यंजन मिळून एकूण वर्ण 50 दिलेले आहेत. मागील तक्त्यामध्ये पाहिल्याप्रमाणे वर्ण प्रकारचे मुख्य 3 प्रकार पडलेले आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर 12, स्वरादी 2 आणि व्यंजन 34. तर स्वर याचे प्रकार आपण बघूया. स्वरामध्ये मुख्य 3 भाग पडतात. त्यामध्ये पहिला ऱ्हस्व. ऱ्हस्वमध्ये अ, ई, उ आणि ऋषीमुनीचं ऋ. त्यानंतर दीर्घमध्ये आ, ई आणि उ. तर संयुक्त प्रकारामध्ये 4 स्वर ए, ओ आणि औ. असे काही 11-12 स्वर आपल्याला वर्ण प्रकाराच्या पहिल्या प्रकारामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्वरादी. स्वरादीमध्ये 2च होते, आधी 2च होते, आणि आहा. पण महाराष्ट्र सरकारने अजून 2 नवीन स्वरादी निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये ते संबोधायला असे आहेत की अ वर एक अर्धचंद्र आणि आ वर एक अर्धचंद्र असे काही याला संबोधतात. त्यानंतर तिसरा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे व्यंजने. एकूण व्यंजने हे दिलेले आहेत 34. पण 34 व्यंजने हे 5 वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड झालेले आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे स्पर्श व्यंजन. एकूण स्पर्श व्यंजन 25 आहेत. दुसरा आहे अर्धस्वर. अर्धस्वर हे 4 आहेत. तिसरा व्यंजनाचा प्रकार आहे उष्मघर्षक. उष्मघर्षक व्यंजने एकूण 3 आहेत आणि महाप्रावण वर्ण हे 1 आहे आणि स्वतंत्र वर्ण हे 1 आहे. असे सगळे मिळून एकूण 34 व्यंजने आपल्याला दिलेले आहेत. वर्ण प्रकार या तिसऱ्या प्रकारामध्ये याचे एकेकाचे वर्ण बघून घेऊ. त्यामध्ये स्पर्श व्यंजनाचे अजूनसुद्धा 3 सब डिव्हिजन पार्ट पडतात. त्यानंतर त्याचे 3 पार्ट बघू. वर्ण प्रकाराचा एक भाग, व्यंजन त्याचा दुसरा भाग, स्पर्श व्यंजन याचा तिसरा भाग आणि त्या तिसऱ्या भागातील दुसरे 3 प्रकार. त्यामध्ये कठोर स्पर्श व्यंजन, मृदू स्पर्श व्यंजन आणि अनुनासिक स्पर्श व्यंजन या तिघाला मिळून नवीन स्पर्श व्यंजन 25 बनतात. तुम्हाला गोंधळून जाण्यासारखं काहीच नाही, कारण मुख्य वर्ण प्रकारामध्ये 3 भाग पडलेले आहेत. त्यामध्ये तिसरा भाग आहे व्यंजन. व्यंजने एकूण 34 आहेत. त्यामधील स्पर्श व्यंजन हे 25 आहेत आणि स्पर्श व्यंजनाचे दुसरे 3 भाग आहेत आणि त्या 25मध्ये ह्या 3 भागाला मिळून जे होणार वर्ण आहेत ते 25 होणार आहेत. त्यामध्ये कठोर वर्ण कोणकोणचे आहेत ते बघूया. कठोर व्यंजनामध्ये एकूण वर्ण 10 आहेत. ते म्हणजे कोणचे? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प आणि फ असे काहीतरी वर्ण आहेत. त्यानंतर मृदू व्यंजन आहेत ग, घ, ज, ज, ड, ठ, द, न, ब आणि भ. हे पण एकूण 10 मृदू व्यंजन आहेत.
त्यानंतर आहेत अनुनासिक व्यंजन. अनुनासिक व्यंजन 5 असतील, कारण कठोर व्यंजन 10, मृदू 10 म्हणल्यास अनुनासिक व्यंजन 5 असतील. त्यामध्ये ड, त्र, न, न, म असे काहीतरी एकूण 25 स्पर्श व्यंजन यांचा विस्तार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून आपल्या नोट्समध्ये लिहू शकता. त्यानंतर व्यंजनाचा दुसरा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे अर्धस्वर. तिसरा आहे उष्मे घर्षक. उष्मेला ऑब्लिकमध्ये घर्षक असे म्हणतात. चौथा आहे महाप्रावण्य आणि शेवटचा 5वा आहे स्वातंत्र्य वर्ण. या सगळ्या वर्णांना अजून कोणते भाग पडत नाहीत म्हणून यांना सरळ सरळ घेतलेले आहेत. याआधी स्पर्श व्यंजन जे होते त्याला 3 प्रकार पडलेले होते, पण अर्धस्वर व्यंजन यांना कोणतेच प्रकार पडले नाहीत. मग यांचे वर्ण बघू. अर्धस्वर व्यंजनमध्ये 4 भाग आहेत, य, र, ल आणि व. त्यानंतर उष्मे घर्षकमध्ये श, श, स. या श, श, स ला महाप्राण वर्णसुद्धा म्हणतात. त्यानंतर महाप्रावण्य वर्ण आहेत ह. त्यानंतर स्वतंत्र वर्ण एकच आहे, तो म्हणजे ळ. अशा प्रकारे वर्णांचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. यानंतर आपण बघणार आहोत वर्ण प्रकारावर कसे प्रश्न पडतात, मायना कसा असतो ते एकदा बघून घेऊया. चला मग बघूया. पहिला प्रश्न. वर्ण प्रकारावर पहिला प्रश्न विचारलेला आहे, तो आहे आ, इ आणि उ हे वर्ण कोणत्या वर्ण प्रकारामध्ये येतात? आ, इ, उ हे वर्ण कोणत्या वर्ण प्रकारामध्ये येतात हे आपण मागेच पाहिलेलं आहे. त्यामध्ये पर्याय आहे, पहिला संयुक्त, दुसरा महाप्रावर्ण, का तिसरा दीर्घ, का चौथा अर्धस्वर. पर्याय क्रमांक 4 तर याचं उत्तर येणार नाही, कारण आ, इ, उ हे स्वर तर नाहीतच. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नवीन 2 स्वर आधी आलेले कोणत्या प्रकारचे आहेत? जे आपण पूर्वी सांगितलेले आहेत, शासनमान्य 2 नवीन स्वर आलेत, हे पर्यायापैकी कोणचे आहेत? पर्याय पण दिलेले आहेत, आहा, न्य आणि त्र, य आणि र आणि चौथा अवर अर्धचंद्र आणि अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय सांगितले ते बघू. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कठोर, मृदू व अनुनासिक हे वर्ण डॅश डॅश प्रकारामध्ये येतात. त्यानंतर त्याचे पर्याय, पहिला पर्याय आहे अर्धस्वर, दुसरा स्पर्श व्यंजन, तिसरा व्यंजन, का चौथा यापैकी नाही. तर या प्रश्नाची उत्तरे काय असतील? प्रश्नाची उत्तरे आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? स्वरादी, नवीन स्वरादी आले ते नाही, जे आधीचेच होते ते स्वरादी वर्ण कोणते? पर्याय आहेत ओ आणि औ. पर्याय क्रमांक 2 आणि आहा. पर्याय क्रमांक 3 अनुस्वार आणि विसर्ग आणि चौथा आहे अ आणि आ. यामधील स्वरादी वर्ण कोणते आहेत? त्यानंतर 5वा प्रश्न विचारलेला आहे, महाप्राण वर्ण कोणते वर्ण म्हणून संबोधले जातात? महाप्राण वर्ण अर्धस्वर, का स्पर्श व्यंजन, का उष्मे घर्षक, का यापैकी नाही. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण दिलेला आहे, स्पर्श व्यंजन व्यतिरिक्त एकूण व्यंजन किती आहेत? म्हणजे आपल्याला मूळ व्यंजनामधून स्पर्श व्यंजन वजा केले असता उरलेली व्यंजनाची संख्या किती आहे हे विचारलेलं आहे. यानंतर या 6ही प्रश्नाची उत्तरं आपण बघू.